अरे नमस्कार. हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी अप्रेंटिस वॅकन्सी आलेली आहे तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहो ना भाऊ. मित्रांनो, भरती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं सादर करावा लागते, नोकरीचं ठिकाण काय आहे, कोणत्या स्टेटमध्ये किती वॅकन्सी आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहो. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत जे आहे मित्रांनो, ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त सविस्तर माहिती तुम्हाला आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला भाऊ, जास्त गंजील गाड्या नदीला पूर्ण करता या व्हिडिओला आपण सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, इंडियन बँक अंतर्गत जे आहे मित्रांनो अप्रेंटिस ची वॅकन्सी आलेली आहे. जवळपास 750 वॅकन्सी जी आहे रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. संपूर्ण भारतभरात 750 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. या भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन पास पाहिजे. तुम्ही BSc असो, BBA असो, BCom असो, BA असो, YCM मधून असो की आणखी कशातूनही तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता वेळी सोबतच वयाची अट, वयोमर्यादा मित्रांनो तुमचं वय 20 वर्ष ते 28 वर्ष यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. सोबतच जर तुम्ही SC ST मधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आणि OBC करता 3 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे. याच्यात मित्रांनो वेतन म्हणजेच पगार, तर मित्रांनो पगार हे नियमानुसार राहणार आहे. जास्तीत जास्त 15-20 हजार, त्याच्या बळाला देणार नाही, लिहून घ्या बापासून. त्या व्यतिरिक्त मित्रांनो DDचा विचार केला तर 1000 रुपयाचा DD पकडणार तुम्ही जनरल OBC साठी. जनरल OBC साठी 944 रुपयाचा DD आहे. सोबतच जर तुम्ही SC ST मधून येत असाल तर 708 रुपयाचा आणि PWD या कास्टमधून येत असाल तर 472 रुपयाचा. म्हणजे हा DD का गाव आहे भाऊ, जीव घेणारा DD दिसते ना आम्हाला. फॉर्मच नका भरून ना, तशी ॲड येते तशीच जाऊ द्या. कुठे अप्रेंटिस करत बसता, हे काम ना धंदा. मित्रांनो 7 जुलै 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेला आहे, म्हणजे कालपासूनच. आणि 20 जुलै 2026च्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. जर तुम्ही घरचे असाल बरे तर नक्की अर्ज करा. परीक्षा मित्रांनो 2 ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्यातच 2 ऑगस्टला ही भरती प्रक्रियेची परीक्षा राहणार आहे. जर परीक्षा पास झाले भाऊ तुम्ही तर तुमची अप्रेंटिसमध्ये निवड होणार आहे. मग काही वर्ष अप्रेंटिस करायची, प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पदावर नोकरी करून घ्यायची. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं सादर करायचा म्हटला तर ही लिंक आहे, इथे तुम्ही बघू शकता की 7 ते 20 जुलैच्या दरम्यान 750 15,000 मी बघितला तुम्हाला मेट्रो, अर्बन, सेमी अर्बन आणि रुरल म्हणजे शहरात, ग्रामीण भागात जवळपास तुम्हाला 15,500 ते 14,500 रुपये तुम्हाला महिन्याचा पगार राहणार आहे. मित्रांनो मी पहिलेच म्हटलं तुम्हाला. ओके. इथं अप्लाय केलं तर तुम्ही सरळ या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो ही ऑफिशियल जाहिरात आहे. यामध्ये कोणत्या कास्टमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये, कोणत्या शहरात किती वॅकन्सी आहे सविस्तर माहिती ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर एज म्हणजेच वयोमर्यादा जे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी. तर अशा स्वरूपाची जी आहे मित्रांनो ही इंडियन बँक अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे. काही समस्या असेल तर कमेंट नक्की करा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू मित्रांनो. चला या व्हिडिओला थांबून घेऊ.